आपण पाहत आहात महाराष्ट्रातील नंबर 1 चॅनल ॲक्शन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार, ॲक्शन महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। बुलेट KTM सह 5 लाखांच्या 8 दुचाकी चोरीचा उलगडा, लक्ष्मीनगर पोलिसांची मोठी कारवाई। बुलेट KTM सह महागड्या मोटारसायकली चोरणाऱ्या सराईत चोरट्यांच्या टोळीचा लक्ष्मीनगर पोलिसांनी पर्दाफाश करत 2 आरोपींना अटक केली आहे। आरोपींकडून सुमारे 5 लाख रुपये किमतीच्या एकूण 8 मोटारसायकली जप्त करण्यात आल्या असून पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड परिसरातील मोटारसायकल चोरीचे 8 गुन्हे उघडकीस आले आहेत। लक्ष्मीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या काही महिन्यांपासून मोटारसायकल चोरीच्या घटना वाढत असल्यानं वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र कदम यांनी तपास पथकाला विशेष सूचना दिल्या होत्या। त्यानुसार पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण, CCTV फुटेज आणि गुप्त माहितीच्या आधारे तपास सुरू केला। तपासादरम्यान सागर संजय झेलके वय वर्ष 19 आणि करण आदिराज धुमाळ वय वर्ष 22 या दोघांना ताब्यात घेण्यात आलं। चौकशीत त्यांनी मोटारसायकल चोरीचे गुन्हे केल्याचं कबूल केलं। आरोपीकडून बुलेट, KTM, स्प्लेंडर प्लस आदी मिळून 8 मोटारसायकली अंदाजे किंमत 5 लाख रुपये जप्त करण्यात आल्या। पोलीस तपासात लक्ष्मीनगर पोलीस ठाण्यातील 3 गुन्हे तसेच पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील एकूण 8 मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आले। प्राथमिक चौकशीत आरोपींनी मौजमजा आणि वैयक्तिक खर्चासाठी चोरी केल्याची माहिती दिल्याचं पोलिसांनी सांगितलं। ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त संजय दराडे, अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त विदुला रांजणकर, सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र कदम यांच्या नेतृत्वाखाली लक्ष्मीनगर पोलिसांच्या तपास पथकानं केली। पुढील तपास सुरू आहे। ॲक्शन महाराष्ट्र न्यूज, पुणे। स्टेशन हद्दीमध्ये मोटरसायकल चोरीचे काही गुन्हे दाखल होते। यामध्ये वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचे तपास सुरू होता। या पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री रवींद्र कदम, त्यांचे सहकारी उमेश गीते, क्राईम PI व DBचा स्टाफ यांनी अत्यंत महत्त्वपूर्ण कामगिरी केलेली आहे। यामध्ये सूरज उपासे आणि अमोल वायाळ या 2 कर्मचाऱ्यांनी तांत्रिक विश्लेषण, इतर माहिती याप्रमाणे माहिती काढून आरोपी सागर संजय शेळके आणि दुसरा करण आदिराज धुमाळ या दोघांच्या ताब्यातून यांनी चोरी केलेल्या एकूण 8 मोटरसायकल, ज्यामध्ये बुलेट, KTM, स्प्लेंडर वगैरे इतर या प्रकारचे आहे। आणि लक्ष्मीनगर पोलीस स्टेशन, खराडी पोलीस स्टेशन, वाघोली, निगडी, दापोडी या ठिकाणी जे चोरीचे गुन्हे, मोटरसायकल चोरीचे गुन्हे झाले होते ते उघडकीस आणलेले, त्यातल्या मोटरसायकली हस्तगत केलेल्या आहे आणि आरोपीकडे आणखी तपास चालू आहे। यापुढे आणखी काही मोटरसायकल रिकवर होण्याची शक्यता आहे। त्या अनुषंगाने हा तपास सुरू आहे। ही महत्त्वाची मोलाची कामगिरी माननीय पोलीस आयुक्त, ॲडिशनल CP क्राईम, आमचे DCP श्री रजनीकांत सर आणि या पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कदम साहेब, गीते साहेब व त्यांच्या सर्व टीमने अतिशय अहोरात्र मेहनत घेऊन केलेली कामगिरी आहे आणि त्यामध्ये त्यांना यश मिळालेलं आहे। धन्यवाद। सर, किती 2 व्हीलर धरण्यात आलेले आहे लक्ष्मीनगर पोलीस स्टेशनमध्ये? 12/7/2026 रोजी सकाळी 9:30च्या दरम्यान आमच्याकडे KTM गाडी गेल्याचा एक गुन्हा दाखल झाला। त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये महत्त्वाचे जे गुन्हा उघडकीस आणण्याचे 2 महत्त्वाचे जे हिरो ठरले आहेत, जे पोलीस शिपाई सूरज उपासे आणि अमोल वायाळ आहेत, जवळजवळ 150 कॅमेरे त्यांनी चेक केलेले आहेत आणि हे जे आरोपी आहेत ते आपल्या हद्दीच्या बाहेर रांजणगाव, कारेगाव येथून त्यांनी उचललेले आहेत। सर, हे गाड्या कुणाच्या आहेत, त्यांना कॉन्टॅक्ट केलेला आहे का? याच्यामध्ये लक्ष्मीनगर पोलीस स्टेशनला ऑलरेडी 3 गुन्हे दाखल आहेत। त्यातील 3ही गाड्या आम्ही जप्त केलेल्या आहेत, फिर्यादी आलेल्या आहेत। फिर्यादींना आम्ही अजिबात तात्काळ ठेवणार नाहीये, ताबडतोब त्यांना 4 गाड्या त्या बॉन्डवर देऊन त्यांना देण्यात येत आहेत। खर्डी पोलीस स्टेशनच्या 2 गाड्या आहेत, ते पण त्यांना देत आहेत। पिंपरी चिंचवड आयुक्तालयाशी आम्ही संपर्क साधलेला आहे, त्यांच्या पण काय गाड्या आहेत, 2 गाड्या आहेत त्यांच्या, त्या पण आम्ही ताब्यात देत आहोत। जे आता आरोपी धरल्यात 2, त्यामध्ये त्यांच्यावर गुन्हे दाखल आहे का? पहिले याच्यामध्ये आरोपी निष्णात आहेत, त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचे गुन्हे दाखल नाहीत। फक्त त्यांच्या बहिणीच्या लग्नामध्ये स्विफ्ट गाडी घेऊन द्यायची होती आणि लग्न करून द्यायचं होतं। या ह्याच्यात खाली त्यांनी योजना राखली होती आणि हे 7 ते 8 गाड्या त्यांनी उचललेल्या आहेत। आता टोटल गाड्या किती आहे?
एकूण 8 गाड्या आहेत, पण अजून पण गाड्या त्यातल्या निघण्याची दाट शक्यता आहे. अजून कोण नागरिक भेटलेत का यामध्ये? नाही, याच्यामध्ये रिसिव्हर कोण आहे ते बघितले पाहिजे. त्यांचा जो साथीदार होता तो ऑलरेडी ॲक्सिडेंटमध्ये तो एक्सपायर झालेला आहे, पण त्याच्याकडे त्यांनी गाड्या कुठल्या दिल्या होत्या, का उद्देशाने दिल्या होत्या, त्याचा आम्ही तपास करत आहोत. सत्य बातमीसाठी बघत रहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज.